नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे खानपान कला किचनमध्ये. आज आपण बनवणार आहोत मसाला वरण. ते अगदी झटपट होणारं वरण आहे. कोणी पाहुणे वगैरे येणार असेल तर ते झटपट बनलं जातं आणि तुम्ही आरामशीर सर्व करू शकता. यासाठी आपण तुरीची डाळ घेतली आहे, ती स्वच्छ धुवून घेतली आहे. त्यानंतर आपण 2 टोमॅटो घेणार आहोत लहान आकाराचे. त्याला बारीक कट करायचं आहे. चिरल्याच्या नंतर आपण हे डाळीसोबतच, कच्च्या डाळीसोबतच आपण हे काय करणार आहोत, शिजवून घेणार आहोत. यामध्ये आपण टोमॅटो चिरलेले टाकायचे, त्यामध्ये हळद टाकायची आहे, मीठ टाकायचं आहे, किंचितसा हिंगही आपण डाळीसोबतच टाकणार आहोत. आता एक कांदा घ्यायचा आहे, त्यालाही बारीक चिरायचं आहे आणि हा बारीक चिरलेला कांदाही आपण डाळीसोबतच शिजवून घेणार आहोत. झटपट बनणारं वरण आहे, त्याच्यामुळे आपण हे सगळं कच्चं साहित्य डाळीसोबतच शिजवून घेणार आहोत. याच्या 3 ते 4 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत. आता अशा प्रकारे आपली डाळ शिजलेली आहे. रवीने व्यवस्थित घोटून घ्यायचं आहे. त्यानंतर एका कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे. 1 ते 1.5 चमचा आपण तेल घेणार आहोत. तेल नीट गरम झाल्याच्या नंतरच आपण त्यामध्ये टाकायचं आहे 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरे आणि त्यामध्येच आपण टाकणार आहोत अद्रक लसणाची पेस्ट. जी आपली मोहरी आहे ती व्यवस्थित तडतडू द्यायची, नाहीतर कच्ची राहिल्यानंतर ती वरणाला चांगली चव देणार नाही. त्यामुळे मोहरी व्यवस्थित तडतडू द्या. आता ते अद्रक लसणाची पेस्ट टाकल्याच्यानंतर आपण टाकला आहे कढीपत्ता आणि थोडंसं किसलेलं खोबरं. हे सगळं जे मिश्रण आहे हे गोल्डन ब्राऊन रंगावरतीच आपल्याला काय करायचं आहे, फ्राय करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या वरणामध्ये त्याची जी चव आहे ती छान उतरेल. आता आपण यामध्ये टाकून घेणार आहोत 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा बेडगी मिरची पावडर, 1 ते 1.5 चमचा कांदा लसूण मसाला आणि 1 चमचा आपण टाकणार आहोत मटण मसाला. तिखट तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर आपण टाकणार आहोत वरण आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी आपण त्यामध्ये टाकणार आहोत गरम किंवा कोमट पाणी. पाणी गरम किंवा कोमटच असावं, थंड पाणी टाकू नका, नाहीची जी वरणाला तर्री येणार असते ना, तर ती थोडीशी कमी होऊन जाते. तर अशा पद्धतीने आपण कन्सिस्टन्सी ॲडजस्ट केलेली आहे. यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे आणि व्यवस्थित त्याला काय केलं आहे, ढवळून घेतलं आहे. आता आपण काय करणार आहोत की हे वरण उकळतानाच आपण त्यामध्ये गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने. आणि आता यामध्ये आपण टाकणार आहोत अर्धा चमचा किचन किंग मसाला. किचन किंग मसाला ऑप्शनल आहे, आवडत असेल तर टाकू शकता, नसेल तर स्किप केला तरी चालेल, पण त्याच्याने ही चव खूप छान येते. यामध्ये आता टाकणार आहोत 1 चमचा चिंचेचा कोळ. हा कोळ घरी बनवलेला आहे, त्याची रेसिपी लवकरच पोस्ट करेल. अशा पद्धतीने आपलं वरण तयार झालेलं आहे. त्याला उकळी आलेली आहे. उकळी आल्याच्यानंतर हे इतकं सुंदर लागतं. तुम्ही हे भातासोबत खाऊ शकता, डाळबट्टीसोबत खाऊ शकता, पोळीसोबतही खाऊ शकता. मसालेदार खूप छान वरण बनतं. एकदा नक्की रेसिपी ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.